साहेब तुम्ही? शोभा संदर्भात चौकशीसाठी आलोय. या ना, या आत या. हो. सोनावणे तुम्ही थांबा. वहिनी कोण इला हा? या ना, या साहेब या. अण्णा नाईक पण आलेत. हो. बसा ना. अण्णा, आश्चर्य वाटलं तुम्हाला इथे बघून? का? काय ना, शोभाच्या चौकशीसाठी आम्ही सगळ्या गावामध्ये फिरतोय. अण्णा नाईकांच्या पण घरी जाऊन आलो. भेटले तिथे अण्णा. मग नंतर सहज चौकशी करण्यासाठी आम्ही 1-2 घरांमध्ये जाऊन आलो आणि मग इथे आलो. पण एवढ्या वेळात अण्णा घरातून इथे येतील असं वाटलं नव्हतं. आमच्याही आधी अण्णा इथे येऊन पोहोचला. वा, मानलं पाहिजे तुमच्या वेगाला. पण इथे काही काम आलं लक्षात. काय ना, अण्णा नाईकांना स्त्रियांसमोर चौकशी केलेली आवडत नाही, हो ना? त्यांच्या घरात सुद्धा पत्नीला, त्यांच्या मुलीला, त्यांच्या सुनेला काही ते बोलायला देत नाही. पण अण्णा, असं करून कसं चालेल? आम्हाला आमची ड्युटी करायला हवी की नको? काय मॅडम? हो. हो ना? मग अण्णा, इथून जाताय की चौकशीसाठी यांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊ? मी चहा टाकते. नाही, बसा. नाही, असू दे. ओ बसा. काय, आम्ही चौकशीसाठी आलोय, आरोपीला पकडण्यासाठी नाही. बसा. पाणी? नाही नाही, मला नको, तुम्हाला. साळुंके मॅडम. घ्या, पाणी प्या. हो घ्या. पोलीस चौकशी दरम्यान घसा सुकतो. बरं, शोभा इथे कामाला यायची? हो. तरी पण साधारण कधीपासून? मागे मला बरं नव्हतं ना, तेव्हा अण्णांच्या बायकोने तिला इथे पाठवलं होतं कामासाठी. आमचं तसं घरातल्यांसारखंच आहे ना, एकमेकांच्या घरी येणं जाणं असतं. म्हणूनच तर अण्णा आले होते माझी इथे विचारपूस करण्यासाठी. बर, मग नंतर शोभा इथेच कामाला यायला लागली? हो. मी असं ऐकलंय तुम्हाला सोबत करायला पण ती इथे थांबायची? हा, तसं 1-2 दिवसांसाठी राहिली होती ती इथे. पण कसं आहे ना, तिला सुद्धा घर आहे, सासू सासरे आहेत, रात्री त्यांची काळजी घ्यायला हवी ना, म्हणून मीच तिला म्हटलं की तू तुझ्याच घरी झोपत जा म्हणून. तुम्हाला काही कळलंय का? शोभा घरातून नाहीशी झाली. हा, हो, कळलं मला. तुम्हाला काही अंदाज?
म्हणजे कुणावर संशय? हो बोला. हा तसं खास काही सांगण्यासारखं नाही. असं काही जाणवलं नाही. ती खूप शांत शांत असायची. तिचं काम करायची आणि निघून जायची. त्यामुळे असं विशेष सांगण्यासारखं असं काहीच नाही. म्हणजे मला तरी माहित नाही. बरं, आठवलं तर नक्की सांग. हो नक्की. ओके. साहेब, मला तुम्हाला एक सांगायचं होतं. बोला. पण कसं सांगू कळत नाहीये मला. निसंकोच सांग. माझं जर नाव येणार नसेल तर नाही नाही नाही, तुमचं कुठेही नाव येणार नाही. साहेब, शोभा इथे काम करत असताना 1-2 वेळेला घरातले पैसे गेले आणि 1-2 वस्तूही नाहीशा झाल्या. म्हणजे शोभा? नाही नाही, म्हणजे तिनेच हे केलंय असं मी ठामपणे सांगू नाही शकत. पण कसं आहे ना, ती इथे येण्याआधी असं कधीच झालं नव्हतं. गरीब आहे बिचारी, म्हणून म्हटलं जाऊ दे, माणसांकडनं चुका होतातच. एकदा ठरवलंय की तिची समजूत काढावी, तिला समजवावं, पण मी शांतच राहिले. पण खरंच मला हे सांगताना खूप वाईट वाटतंय. पण शोभाने हे असं करून सगळं घेऊन पळून गेली असेल तर? माफ करा साहेब, जे खरं होतं तेच मी तुम्हाला सांगितलं. पण यातलं काही तुम्ही तिच्या सासू सासऱ्यांना सांगू नका. गरीब म्हातारा म्हातारी आहेत. त्यांच्या सुनेबद्दल असं काही बोललं जातं ऐकल्यावरती त्यांना खूप वाईट वाटेल. नाही सांगणार. सहकार्याबद्दल धन्यवाद. येतो. चला. बसा, आलो. हे काय अण्णा नाईक, तुम्ही अजून इथेच उभे? तुमचीच वाट बघत होतो. अरे वा, अण्णा नाईक आमची वाट बघतायत हे आमचं भाग्यच समजायचं. एकदा या कधीतरी पोलीस स्टेशनला, आम्ही पण वाट बघतोय तुमची. शोभाचा तपास लवकर नाही लावलं तर नक्की येईल. शोभा हरवल्याची तक्रार देऊ आबा पोलीस स्टेशनात दिलं होतं ना? हो. दिसता तुमचा तपास, सगळीकडे चौकशी करता. पुढे काय? आबा तुमच्याकडे येलो किती तुमच्यावर विश्वास असा म्हणा, तेव्हा आता तुमची जबाबदारी असा शोभाक शोधूची. दोघा जणच असतात घरात. झील गेलो, सुनेकडे बघत दिवस काढत होती, पण आता तिचं पण काय पत्तो नाही. काय करायचं दोघांनी? शोभा काय आयरा गैरा नाही, नायकांच्या घरातली सून असा. शोभा घरात नाही बातमी 4 गावात पसरूच्या आधी ते शोधा. नायकांची इब्रत काही धुळीत मिसळाक नको. काय प्रेम प्रकरण असला तर समोर उभा करा, मी लगीन लावून देईन. शोभा सापडू पाय. आणि हा, तुमका वाटला असात मी हैसर किती येईलय, आका पण शोभाची काळजी असा. हैसर कामाक येत होता ना, म्हणान तुमच्या आधी हैसर चौकशी केली, पण तुमका जा उत्तर मिळाला ताच माका मिळाला. काय सांगितले आणि पाटणकर बाई? काही नाही, त्यांना काही विशेष माहित नाही असं म्हणाले. ताच माका पण सांगितलंय. आता भिस्त काय ती तुमच्यावरच. अर्थातच. हो अण्णा, पण त्याच्यासाठी तुमची मदत लागेल. बरं अण्णा, कुठे सोडायचंय का तुम्हाला? गावातली पांदीन पांदी माका माहित हा. येतंय.
बच्ची अगो थांब, माझा ऐक, घराकडे परत जाऊया. अगो रघु आपल्यासाठी नाही उभं राहणार. त्याच्या डोक्यात असाच मागचा सगळा उगाच करून जायचा, याक निव्हायचा तो. काय होणार नाही? हा, गावची जबाबदारी असा त्याच्याकडे. हा? अशी झटकून कशी चालत त्या का? चला माझ्या मागडा चला. अगो पण काय होऊचा नाही म्हणताय ना. जा काय करूच आता मी करताय. निघा चला चला लवकर चला. अगो माझ्या किती पाया पडतं, त्याच्या पाया पड. हा येते रघु काका. ये. अगो पण वच्ची ऐक माझा, आपण हैसर न गेलेला बरा. हो इथपर्यंत इलाव. आता नाही मी मागे जाणार. येवा अगो पण येवा हो. रघु काका, ओ रघु काका. आबा तुझ्या बायले काय सज्जन हळदीन धरल्यान की काय? अंगावरसून काढ काहीतरी त्याच्या. तिच्या तोंडातून असला ऐकायची सवय नाही. रघु काका, माका कोणी धरल्यान नाही हो. मी आज पतूर जा काही केलंय, जा काही वागलंय ना, त्या सगळा इसरा नाव. इसराक गेला तर काय कमी असा? वय लय वाईट वागलंय माका माहित आहे. तुमका जी शिक्षा देऊची आहे ना ती देवा माका. मी पायावर नाक घासूक पण तयारच आहे. पण माझ्या शोभाचा काय तर तेवढा बघा हो. घरचो मात दाखवा ना त्याका. हात जोडतय हो तुमच्या. अगो बाय, माझ्या समोर हात जोडून काय होणारा? तुझी माणसं असत ना रस्तो दाखव कराचो. गावात मी असताना कोणाकोणाक बोलायतस? गावातले देव घरात उभे करूक बघतस. ते तिरायचाक सांग, त्याच्या हाके गावातले देव उभे राहतात का बघ. मी पाया पडते हो तुमच्या. चुकलंय माझा, चुकला. पण गावातली सून असा ना, त्याका गावात घेऊन येवा. मी काय हो कमी करूच नाही हो. या बघा सगळा घेऊन इलय. ह्यो नारळ, ही अगरबत्ती, हा ह्या हळद कुंकू आणि ही केळी पण हाणलंय. सगळा सगळा हाणलंय. काय झालं रघु काका? ह्यानं काय होताला? सून चेडवासारखी असा ना, मग देवाक सोन्याची तार देऊची लागात. 5-5 शेर तांदूळ तुरडाळ लागात. 40 नारळांची माळ लागात. एवढाच काय, वेशीर 4 कोंबे दिवचे लागतले. आणशा द्या. सून चेडवासारखी असा मा, आता असे काय बघतात? मी जमात तेवढा करीन हो रघु काकानो. जा, मी काय सांगितलंय तर कायच नाही. आणखी काय काय लागात? हो पण जमत नसात ना तर शोधा तुम्हीच. माझ्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही. निघायसून. असं नको बोलू हो. हात जोडते हा ना माझ्या सून. थांब वच्ची, याच्या समोर हात जोडूची काही एक गरज नाही. असा इल्यात किती आहे सर? ह्या घेऊन इला, ह्या आज तगत वैर होता पण सुनेच्या काळजीने ह्या घेऊन इला. आज तगत वच्ची लय चुकीचा केल्यान, पण आज तू जा करतस ना रघु, तुका नरकात घेऊन जायत. अरे ज्याच्या समोर उभस त्याची तरी जरा तरी भीड बाळग. सगळ्यांचो हिसाब असता त्याच्याकडे. सगळ्यांचो लुबाडून खय घेऊन जाणारस? हा, मड्यावर घेऊन जाणारस? ओ थांबा, मी बोलते त्यांच्याशी, ऐकतील ते. नाही ऐकणार तो आणि नाही ऐकू दे त्यांना. पण ह्याच्या पुढे हात नाही जोडायचे सांगून ठेवतोय. तो जर देव असात ना खरो तर आपल्या साह्याक उभं राहत. येत आपला शोभा परत. याचा काय नको माका. ह्याचो देव ह्याचा पण नाही भला करणार. रघु करतस ना, भयच भोगूचा लागा तुका. चल गो. ओ थांबा हो, असं काय करतास? चल तू. ओ चल. अरे जा जा. कोण बघता आता बघ्या. तो बघता हा. ए नील्या, संपलेले दिसणार नाही काय रे? डोळे फुटले. आणखी एक वाटली ती.
ह्या काय रघु काकानू आज एकटे एकटे हा होय एकटोच असय एकटोच तुका संपयतलंय. रघु काकानू मी 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 असं आहे मी अरे तू असं माका वाटलं माकच चढली. हं, हं. खरं असं तर अण्णा नेने काका हा मी काय त्यांच्या माघार असत का मी त्यांचा शेपूट आहे. ते हो असा कोण बोला आता तुमची जागा काय असा ती आमका माहित होय हा माहित आहे ना. होय तर अहो त्यांच्यापर्यंत जाण्याचा मार्ग असा असतो मी हा मग ह्या गावा गार्डन सांगशील. हो आडून सांगूची काय गरज हा सगळ्या गावात माहित असतात हा होय. सोंड्या बस आहे सर बस होय घे. रघु काका अरे घे पी. मागा सांग ह्या गावात मान कोणाक असा. तुमका ह्या वरच्याचा सगळा कोण बघता. तुम्ही देव कोणाचा ऐकता. तुमचा हा रघु काका ह्या गावात माझ्याशिवाय दुसरा पर्याय असा काय. अजिबात अजिबात नाही होय. मग ह्या इतक्या सगळा असा तो आबा जेनी बायले समोर कधी तोंड उघडूक नाही हो मागा सुनायता. कोण आबा काका होय तो बायलेचो बैल माका सुनायता तुमचा भला होता नाही. अरे आमचा आम्ही कायता बघून घेऊ. सांगतास काय रघु काका होय आता सुनेक शोधता शोधून दे. सून परत घरा गेली तर तिका जाग्यार नाही बसायलंय तर बघ ओ बघता. अगो तिन्ही संजयचा रडतच की त्या रडान काय होणार हा काय. तुमका कोणी सांगितलेल्यांमध्ये बोलू. अगो मग काय करणार होता आपण. बघितला असता काय करूचा आता. पण त्या रघुकडून काम करून घेणं पण तेवढाच महत्वाचा होता ना. होय खैसून आणणार होता सोन्याची तार आणि 5-5 शेराचं धान्य हा काय काय मागवत होतो. अगो तुका काय कळताय काय. अगो आपल्या परिस्थितीचा फायदा घेऊन बघी होतो तो आणि इतक्या करून शोभा नाहीला परत तर येत शोभा येत. त्याची वाट मी पण बघतोय गो. पण मी याक तुका सांगा ठेवतोय मी काय हो झाला तरी तुका त्या रघुच्या पायावर लोळण घेऊन देणार नाही हा. येवा हे बाई माझे हो देवासारखे इलास हो तिन्ही सांजे. तुम्ही सगळा करू शकतास ना. माझी सून इलेली नाही हो घरात. त्याका घरात घेऊन गेवा. रस्तो चुकलो असत ना तर परत त्याका घरचो रस्तो दाखवा. बघा खय असा आता जरा बघा. काय कळता काय काय सांगून गेला नसतात. नाही सापडत नसतात शोधून. नाही खयक नाही. जय जय आसा खया ते सर शोधून येलास. होय सगळ्यात थंय शोधला. तुम्हीच सांगा खय असा आता. मनुष्य अवस्थेत नाही आता. काय कार्य करून घ्यावा. काय म्हणालास. होय सुनेचा कार्य करून घ्यावा. काय बोलतास काय ह्या.